दान धर्म सर्व करतात, परंतु वेळेचे दान सर्वात सुंदर आहे. आज नव्या तंत्रज्ञानाच्या युगात, धावपळीच्या युगात वेळ देता येईल असे अनमोल दान केले तर मन निस्वार्थ आहे. त्याहूनही वेळ अमूल्य आहे, म्हणून जीवन सुंदर असतं. आयुष्य जगायला पैसा जोडावा लागतो, पण आयुष्य सुंदर करायला 4 माणसे जोडावी लागतात. त्यासाठी समर्पित भावनेने, निस्वार्थपणे, निस्पृहपणे समाजसेवेत झोकून द्यावे लागते. मग अशा माणसांचे जगणे आपोआप सुंदर होते. काही माणसांचे, महापुरुषांचे कर्तृत्व विशाल तर आहेच, पण ते विलक्षणही आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबा आमटे, राणी बंग, अभय बंग, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांनी आपल्या कर्तृत्वातून, राष्ट्रकार्यातून स्वतःला झोकून दिले व सामान्य जनतेचे जगणे सुंदर केले. एक व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा, सुसंस्कारी ज्यांच्याजवळ सुसंस्कृत समाज निर्माण झाल्यास प्रत्येकाचं जगणं सुंदर होऊ शकते. जगण्यासाठी, सुंदरता शोधण्यासाठी नुसतं आयुष्य जगू नका, त्याला वेळ देऊन आणखी सुंदर बनवा, असे आपल्या व्याख्यानातून प्रशांत कोतकर यांनी शांतिराज फाउंडेशन तर्फे आयोजित व्याख्यानात बोलताना सांगितले. शांतिराज फाउंडेशन राजकीय हेतूने प्रेरित कोणतेही काम करणार नाही. या संस्थेमार्फत दिव्यांगांना मदत, समाजकार्यात अग्रेसर संस्थांच्याच कार्यात योगदान देण्याचा शांतिराज फाउंडेशनचा मानस आहे, असे मत मांडले. मान्यवरांच्या हस्ते शारदेच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागत गीताने कार्यक्रमाचा आरंभ झाला. यावेळी आरोग्य दूत पुस्तकाचे विमोचनही नरेंद्र कानडेची संकल्पना दिनेश जैन यांनी आपल्या पुस्तकातून मांडली. सदर कार्यक्रमादरम्यान प्रमुख मान्यवर धनराज शेठ जैन, आर्यन शिंदे, सुरेंद्र मराठे, जयवंत बागड, डॉक्टर राजेंद्र पगारे, हंसराज शिंदे, संजय नेरकर, राजीव नेरकर, डॉक्टर जितेश चौरे, डॉक्टर गिरीश जैन, API किरण बर्गे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, दिलीप प्रधान, RP भांगरे, सुभाष शेठ जैन, अशोक शेठ जैन, उमेश जैन, दिनेश जैन, विजय गांगुर्डे, संजय ठाकरे, योगेश नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रशांत कोतकर म्हणाले, सर्वांना आनंददायी जगावेशे वाटते, कोणालाही दुःख नकोय. यावेळी पंचक्रोशीतील शिक्षण संस्थेचे चेअरमन, संचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना शांतिराज फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. शेवटी आभार SK भांबरे यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, धुळे सहसंपादक अनिल बोराडे. मोबाईल किती सुंदर आहे. काही क्षणामध्ये आपण जगाशी जोडलं जातो, जग आपल्याशी जोडलं जातं. पण ह्यामुळे आपल्याला आज नको सावधान दिसतो. प्रचंड दुष्परिणाम त्याचे आपल्याला खेळत होतो. आज आपल्या देशामध्ये आपण पाहत असतो की वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला येतात. त्या समस्यांचं मूळ कारण जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला ना, तर आपल्या असणाऱ्या अवांतर अपेक्षा, वाढत्या अपेक्षा, त्याच्या प्रतिष्ठा या फार महत्वाच्या. आणि हे सगळं आपले आनंद आपल्याला या गोष्टीपासून मिळवण्याचा प्रयत्न